सकाळच्या मननचिंतनामध्ये एस चर्च नंदुरबारच्या वतीने आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण विजयसंगीत गीत क्रमांक 152 गाणार आहोत. गीताचे बोल आहेत येऊ दे जवळी, आणि जर आपण उपसंगीत घेत असाल तर 429 आहे येऊ दे जवळी. विजयसंगीत गीत क्रमांक 152. येऊ दे जवळी, तू जवळी, शिक्षा ही देवनी घे जवळी. हे देवा देवळी, येऊ दे आजच्या या सुदिन दिवसाची सुरुवात प्रभूच्या कृपेने आम्ही केलेली असताना या सुमधुर गीतांच्या द्वारे त्याचा अनुग्रह आम्ही मागत आहोत. व आजचं जे मनन चिंतन आहे ते पास्टर रविकांत गावित यांच्याकडून आम्हाकडे येत असताना आपल्यामध्ये दोंडाईच्या मंडळीचे सन्मान्य पाळकसाहेब उपस्थित आहेत. सन्मान्य पास्टर प्रकाश देठे यांना मी विनंती करतो, पाळकसाहेब कृपा करून पुढे या. येणाऱ्या मनन चिंतनासाठी आपण प्रार्थना करा. या वेळेला आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सर्वशक्तिमान प्रभू येशू ख्रिस्ता, धन्यवाद दे बापा. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. तुझ्या दयेच्या आसनासमोर प्रभू परमेश्वर तू आम्हास घेऊन आलेला आहेस. देव बापा,
तुझा एकुलता एक प्रिय पुत्र येशू ख्रिस्त यामध्ये प्रभू तू आम्हावर विपुल अशी कृपा आणि अनुग्रह केला, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रार्थना करीतो प्रभू, आजचा सुंदर दिवस आम्हासाठी फार लाभाचा, आरोग्याचा आणि नवीन आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नतीचा असावा. यासाठी दे बापा, तू आम्हाला स्पर्श कर, आरोग्य दे आणि संपूर्ण प्रभू परमेश्वरा आजचं मनन चिंतन दे बापा, जे तुझे प्रियदास पास्टर रविकांत आम्हाशी प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनातून बोलणार आहे, त्यांच्या मुखाला, त्यांच्या ओठाला, त्यांच्या कंठाला तू स्पर्श कर. दे बापा, त्यांच्याकडून प्रभू परमेश्वरा एकूण एक शब्द पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली येऊ दे. तो आमच्या मनाचा ठावा घे आणि प्रभू त्यांच्या मुखातून तुझं वचन प्रभू तू वधवून घे. आणि आज तुझा संदेश, आज जो तुझा निरोप आहे प्रभू, पवित्र शास्त्र या माध्यमातून येणाऱ्या संदेशाच्या, मननाच्या, चिंतनाच्या माध्यमातून तू आम्हास दे आणि त्यांनासुद्धा बोलण्यास सहाय्य कर, मदत कर, अशा मी प्रार्थना करतो. जे श्रोते आणि जे दर्शक प्रभू परमेश्वरा या मनन चिंतनात सहभागी झाले आहे, त्यांना विशेष तुझी कृपा पुरवी. आणि दे बापा, आज तुझं वचन कसं उपयोगात आणता येईल, दैनंदिन जीवनामध्ये कसं ते प्रभू लाभकारक ठरेल, यासाठी तू सहाय्य कर, मदत कर. आम्ही स्वतःला या चिंतन मननामध्ये रिक्त करावं आणि तुझ्या वचनाने स्वतःला भरावं, अशी कृपा तू कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. पुढचा समय पवित्र आत्म्या तू चालव. तारणारे येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन आणि उपस्थित वडील मंडळ, पाळक वर्ग, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी सन्मान्य पास्टर रविकांत गावित पाळक साहेब तुमचं स्वागत करतो आणि विनंती करेन की आजचं मनन चिंतन आपण द्यावं. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. पुन्हा एक वार एक सुंदर वेळ आपल्याला प्रभूने दिलेली आहे आणि या वेळेमध्ये पुन्हा देवाचं वचनाचं मनन आणि चिंतन आपण करणार आहोत. आणि म्हणून जो आजचा आपला शास्त्रभाग आहे, योहानाचे शुभवर्तमान अध्याय 7 वचन 37. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 7 आणि वचन 37 आपणासाठी मी वाचतो. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानलेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. हे प्रभूचं वचन आहे, या ठिकाणी आपण वाचलेलं आहे. आणि पुन्हा आज देवाच्या वचनामधून आपण मनन करत असताना ज्या अंतःकरणाची विशेष गरज आपल्याला याच्या समयामध्ये जाणवत असते, ती गरज आम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही आपली अंतःकरणाची गरज आहे. पवित्र शास्त्रामध्ये जे तहान म्हणून उल्लेख आम्ही पाहतो, अनेक वेळेला याचा संदर्भ आत्मिकदृष्ट्या पाहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या या जीवनामध्ये आपण आपलं परीक्षण करत असताना किंवा मनन करत असताना प्रभू ही तहान आमच्या जीवनामध्ये कसा निर्माण करतो आणि आम्हाला ही तहान कशी लागते आणि त्यानुसार आम्ही कसं पाहतो आणि कसा विचार करतो आणि कशी कृती करतो, हे फार महत्त्वाचं आहे. कारण तहान जी आहे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे मनुष्याची. जेव्हा तो शारीरिक जीवनामध्ये आपलं जीवन जगत असतो त्यावेळेला त्याला या गोष्टीचा अनुभव येत असतो. कारण तहान जी आहे ही नैसर्गिकदृष्ट्या एक सूचना आहे. शरीरामध्ये जेव्हा पाण्याची कमतरता होऊन जात असते
तेव्हा आपोआप ही सूचना त्याला मिळत असते, ती जाणवत असते आणि त्या पाण्याच्या शोधाकडे मनुष्य वाटचाल करतो. ही तहानच आहे जी जलाशयाकडे मनुष्याला घेऊन जात असते आणि म्हणून ही कमतरता आहे. परंतु हिला जेव्हा ही सूचना शरीरामध्ये मिळते तेव्हा हिला प्रत्युत्तर देणं गरजेचं असतं, हिला साथ देणं गरजेचं असतं. तहान लागली आणि जर आपण तिला साथ दिली नाही तर परिणाम आपल्याला भोगावा लागेल आणि ते गंभीर असतात. आणि ते गंभीर परिणाम जर तुम्ही बघितलं तर मनुष्य अशक्त आणि दुर्बळ तुम्हाला दिसेल. एवढंच नाही, त्याला चक्कर आणि डोकेदुखी या अशा प्रकारच्या गोष्टीचा सामना करावा लागतो. परंतु आध्यात्मिक जीवनाचं काय? आध्यात्मिक जीवनाकडे अवलोकन करत असताना, पाहत असताना, दृष्टी लावत असताना प्रभू काय प्रकट करतो? कारण आत्मिक जीवनामध्ये ही तहान आहे, ती देखील एक तहान आहे, एक भूक आहे आणि त्याकडे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तहान लागणं महत्त्वाचं आहे. तहान नसताना आपण जलाशयाला महत्त्व देत नाही, पाण्याला महत्त्व देत नाही. तसं आत्मिक जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी करत असताना, जसं तुम्ही प्रार्थना करा, वचन वाचा किंवा ऐका, मनन करा आणि देवाच्या सहभागितेमध्ये चाला. पण जर तुम्हाला त्या गोष्टीविषयीची विशेष तहान नाही आहे, विशेष भूक नाही आहे, तर तुम्ही त्या गोष्टीचा अनुभव, तहानेमध्ये घेतलेला जो अनुभव असतो तसा अनुभव आम्हाला घेता येणार नाही. आणि म्हणून आम्हाला बघायचं आहे की बायबलमध्ये किंवा देवाच्या वचनामध्ये तहान ही फक्त एक शरीराची गरज नसून देवासाठी आपली आतुरता आहे, आपली ओढ आहे, आपला शोध आहे, याचं ती प्रतीक मानली जाते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपली आतुरता, ओढ, शोध हा आपल्याला तपासून बघायचा आहे. आणि विश्वासाचं जीवन जगत असताना प्रभूच्या मार्गावर चालण्यासाठी नेहमी तत्पर आणि आपल्याला सिद्ध राहायचं आहे. आणि म्हणून देवाच्या उपस्थितीसाठी, सत्यासाठी, धार्मिकतेसाठी एक आतुरलेला आत्मा कसा असला पाहिजे ही तहान आम्हाला शिकवते. आपली गरज हे आम्हाला शिकवते. आपलं महत्त्व आपल्याला ही सूचना देते की या गोष्टीला तुम्ही वेळ द्या, महत्त्व द्या. आणि जेव्हा या सूचनेनुसार आम्ही महत्त्व देतो तहानेला, तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीने काही गोष्टी घडायला लागतात. आपण त्याच्यामध्ये ग्रोथ करायला लागतो, आपल्याला ऊर्जा प्राप्त होत राहते आणि आपण ताजेतवाने होतो. आणि त्यासाठी आपल्या या जीवनामध्ये या सर्व गोष्टी पाहत असताना पवित्र शास्त्रामध्ये शारीरिक तहानाविषयी देखील लिहिलेलं आहे. आणि ते आम्हाला उदाहरणार्थ कुठे पाहायला मिळेल तर निर्गमाचे पुस्तक 17 अध्याय वचन 3 मध्ये पाहायला मिळेल की त्या ठिकाणी जे देवाचे निवडलेले राष्ट्र आहे, इस्रायल राष्ट्र, त्या लोकांना वाळवंटामध्ये, ज्या रानामध्ये ते होते त्या ठिकाणी त्यांना तहान लागली. आणि जर आम्ही वाळवंट याचा विचार केला तर याचं आत्मिक परीक्षण केलं तर याला असं म्हटलं जातं की एक विश्वासाचं परीक्षेचं स्थान, ज्या ठिकाणी मनुष्याला चेक केलं जातं, तपासलं जातं, ज्याला आत्मिक अर्थ असा आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. की जेव्हा तुम्हाला वाळवंटासारखी परिस्थिती दिसते तेव्हा त्या ठिकाणी परमेश्वर देव आम्हाला कसं घडवतो याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. अशी स्थिती ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाण्याच्या किंवा कोणत्या ज्या आपल्या गरजा आहेत त्या सुविधा त्या ठिकाणी नाही आहे, परंतु त्या ठिकाणी जात असताना, त्या मार्गातून जात असताना कसं आम्हाला प्रभू घडवतो हे या ठिकाणी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून जेव्हा जी वेळ आपल्या जीवनामध्ये येते त्या वेळेमध्ये ज्या परीक्षेमधून आपण चालतो तर त्या परीक्षेमधून देखील चालत असताना आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही तहान आमच्या जीवनामध्ये प्रभूने निर्माण केलेली आहे. एक विश्वासीच्या जीवनामध्ये हे सिग्नल, हे कार्य परमेश्वरच देत असतो. कारण हे आम्हाला आत्मिक नातं जपण्यासाठी परमेश्वराने हे आमच्या जीवनामध्ये निर्माण केलेलं एक कार्य आहे. आणि या कार्याला आम्हाला रोज प्रतिसाद देणं फार महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी आत्मिक वाढीसाठी देव आम्हाला अशा स्थितीमधून चालवतो. आम्हाला वाटेल की आम्हाला या वाळवंटामध्ये काय मिळणार नाही इस्रायल लोकांसारखं. त्यांना वाटेल, समजेल की आम्हाला दिसतच नाही आहे, आमची तहान कशी भागवली जाणार आहे. ही फक्त शारीरिक तहान होती त्यांची, ती भागवण्यासाठी देखील ते बेचैन झालेले आम्हाला पाहायला मिळतं. परंतु कधी कधी त्या मार्गातून प्रभू आम्हाला चालवतो, त्याच्या सहवासामध्ये येण्यासाठी
त्याच्या जवळ येण्यासाठी, त्याला हाक मारण्यासाठी ही तहान तो आमच्यामध्ये निर्माण करत असतो. आणि म्हणून प्रियांनो, देवाकडे, परमेश्वराकडे पाहत असताना जेव्हा जेव्हा आपल्याला कमतरता, उणीवता जीवनामध्ये, आध्यात्मिकतेमध्ये जाणवतात, तेव्हा नक्कीच आम्ही प्रभूला हाक मारायला पाहिजे, प्रभूकडे पाहायला पाहिजे की प्रभू, यातून कोणता मार्ग आहे जो तू आम्हाला दाखवू इच्छितो? ही कोणती तहान आहे जी आम्हाला तू, या तहानेमध्ये आम्हाला तू तृप्त करू इच्छितो? आणि जेव्हा आम्ही या गोष्टी करतो तर प्रभू, ज्यानुसार इस्रायल लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळालं, तशा प्रकारची गरज आमची कोणत्या पद्धतीने पुरवली जाणार आहे आम्हाला माहिती नाही आहे. कारण ते माहिती नाही आहे, आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी घडतात, आपल्या विचारांच्या पलीकडच्या गोष्टी घडतात. आणि प्रत्येकाला तो अनुभव परमेश्वर विश्वासामध्ये, धार्मिक जीवनामध्ये देत असतो. आणि त्यासाठी आपल्या अंतःकरणाची गरज आजच्या काळामध्ये आपण ओळखायला पाहिजे की ही आपली गरज आहे. आणि या गरजेला आम्हाला समजून घ्यायचं आहे. ही सूचना परमेश्वर देतो आहे, आमच्याशी बोलतो आहे, आमच्याशी सांगतो आहे, तर आम्ही पाहायला पाहिजे प्रियांनो. आणि त्यासाठी ही जी शारीरिक तहान आहे ही आम्हाला शिकवते की आत्मिक जीवनात कधी कधी देवाची उपस्थिती जी आहे ती आम्हाला दूर वाटते. तेव्हा तेव्हा आम्हाला त्याच्या शोधात, त्याच्या जवळ, त्याचं ऐकण्यासाठी, त्याला समजून घेण्यासाठी त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत राहायचा आहे. आणि जेव्हा आम्ही त्याच्या जवळ येणार तेव्हा तो आम्हाला तृप्त करणार, तेव्हा तो आम्हाला त्या जीवनामध्ये आम्हाला परिपूर्ण जीवन जगण्यासाठी, ती सिद्धता मिळवण्यासाठी, ती धार्मिकता मिळवण्यासाठी तो आम्हाला मदत करेल. ही तहान प्रथम निर्माण होणं गरजेचं आहे. आणि यासाठी प्रियांनो, आम्हाला वचनामध्ये, परमेश्वराच्या वचनामध्ये पाहायला मिळतं. यशाया संदेशाचं पुस्तक वचन अध्याय 43 आणि वचन 19 मध्ये म्हटलेलं आहे की मरुभूमीत मी नद्या वाहवीन. अतिशय सुंदर आहे. मरुभूमीमध्ये मी नद्या वाहवीन असं तो म्हणतो आहे. आणि म्हणून प्रियांनो, एक मनाला, एक विचाराला, आपल्या अंतःकरणाला या गोष्टी समजू द्या की वाळवंट जे आहे, परीक्षा जी आहे, विश्वासाची तपासणी जी आहे ती कायमस्वरूपी नाही आहे. ती आपल्या जीवनामध्ये जेव्हा येते तेव्हा आम्ही हे समजून घ्यायचे की देव तेथेही जीवन निर्माण करू शकतो. परमेश्वर तेथेही जिवंत पाण्याचा प्रवाह वाहू शकतो. जिथे आम्ही आशा हरलेलो असेल, खचून गेलेलो असेल, तिथेही परमेश्वर कार्य करू शकतो. आणि म्हणून ही तहान जी आहे ही लागू द्या, ही समजून घ्या, ही गरज आहे असं वाटू द्या. परमेश्वर ही सूचना देतो आहे असं समजू द्या. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही बघा, जेव्हा वाळवंटामध्ये लोक जातात तर वाळवंटामध्ये अनेक जनावरांचे शुष्क हड्ड्या पडलेल्या असतात. कदाचित त्या पाण्याच्या शोधामध्ये त्यांना ते पाणी मिळालं नसेल म्हणून ते शुष्क हड्ड्या आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्याच प्रवासाने एक दुसरं प्राणी आम्हाला जाताना जर पाहत असेल किंवा एक मनुष्य जाताना आम्हाला पाहायला मिळत असेल, आणि अशा स्थितीमध्ये ज्या वेळेस तो पाण्याच्या शोधात असेल तर त्याच्या मनामध्ये येणारे विचार त्याला भयभीत करत असतील की ही परिस्थिती कदाचित माझीही होऊ शकते. ज्या शुष्क हड्ड्या मी बघतो आहे यासारखी माझीही गती होऊ शकते, याची परिस्थिती माझीही होऊ शकते. परंतु ज्या वेळेस आम्ही विश्वासी असतो, प्रभूकडे पाहतो आणि प्रभू ही तहान आमच्या जीवनामध्ये निर्माण करतो, तर मार्ग कसा आहे याकडे पाहून भयभीत व्हायचं नाही आहे. मार्ग किती कठीण आहे, अवघड आहे, त्रास देणारा आहे, वेदना देणारा आहे, याकडे न पाहता त्यावर मार्गस्थ होत राहणं गरजेचं आहे. कारण तहान प्रभूची आहे. ही सूचना प्रभूने दिलेली आहे की या मार्गाने जर आम्हाला जायचं आहे तर आम्ही जायलाच पाहिजे. अनेक वेळेला मनुष्य साधे आणि सोपे मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतो की एखादा साधा आणि सोपा मार्ग ज्यामध्ये अडचणी नाही आहे, ज्यामध्ये संकट नाही आहे, ज्यामध्ये दुःख नाही आहे असं मनुष्याला वाटायला लागतं. परंतु आम्ही हे वचन आठवायला पाहिजे की जो कोणी तहानेला आहे त्यांनी माझ्याकडे यावं. आणि म्हणून या जीवनामध्ये आपली तहान ही रोज प्रतिदिवशी प्रभूविषयी असली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी आम्ही लागू करत राहायला पाहिजे. कारण ही गोष्ट आहे प्रभू की जो जीवन निर्माण करणारा आहे, ज्याच्याकडे जीवन आहे, तो या गोष्टी आम्हाला शिकवतो की ज्या जीवनासाठी तुम्ही तळमळ करता आहे, धावपळ करता आहे, त्या जीवनाला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मिळवू शकतात. आणि त्या जीवनामध्ये
ही तहान जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते त्यावेळेस तुम्ही त्या जीवनामध्ये जिवंत देखील राहू शकतात. एक विश्वासी जीवन ही तहानेवर अवलंबून आहे. एक मनुष्य शारीरिक जीवन त्याच्या शारीरिक तहानेवर अवलंबून आहे, परंतु आत्मिक जीवन जे आहे हे आत्मिक तहान जी आहे यावर अवलंबून आहे. अनेक वेळेला आम्ही विश्वासी म्हणून राहतो, परंतु आमच्या जीवनामध्ये तहान राहत नाही. आम्ही परमेश्वराला हाक मारायला विसरून जातो, परमेश्वराच्या जवळ येण्यासाठी विसरून जातो. आणि जेव्हा मार्गामध्ये संकट येतात आणि आपल्या बळाचा उपयोग करून मार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु यशस्वी आपण होत नाही. परंतु प्रभू तरीही आपल्या अंतःकरणाशी बोलतो, आपल्या अंतःकरणामध्ये ताबा घेण्याचा तो प्रयत्न करतो, मार्गदर्शन तो करतो, कारण तो आपल्याशी नेहमी बोलण्याचा प्रयत्न करतो एक विश्वासी या नात्याने, की आपण त्याचे लेकरं आहोत या नात्याने आम्हाला तो नेहमी ही सूचना देत राहतो. आणि ही ऑटोमॅटिक क्रिया आहे. पियानो शरीरामध्ये जसं ऑटोमॅटिक मला तहान लागली आहे, हे कोणतं तरी सिग्नल मिळेल तेव्हा मला ते जाणवेल असं नाही. ती ऑटोमॅटिक आहे, ती कमतरता झाली लगेच ही तहान निर्माण होते. म्हणून आपण घरी असो कुठे असो तरी या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आम्ही अनुभवतो. ही रेग्युलर गोष्ट आहे, रेग्युलर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवतो. आणि लगेच तहान लागले की आपण माठाकडे जातो, पाण्याच्या जिथे आपलं पाणी ठेवलेलं आहे तिथे आपण जातो. तर प्रभूकडून दूर का व्हायचं, परमेश्वरापासून दूर काय जायचं, प्रार्थनेपासून दूर काय जायचं, वचनापासून दूर काय जायचं. जर आपण या गोष्टी अशा पद्धतीने तपासल्या आपल्या आत्मिक जीवनामध्ये तर खरोखर आपला जो आत्मिक व्यक्ती आहे तो फार कमकुवत, अशक्त आणि दुर्बळ दिसताना तुम्हाला आम्हाला दिसेल. जितकी ताजेतवाने आपण राहू तितके ताजेतवाने आपण वेगाने जलाशयाकडे जाऊ शकतो, परंतु जसा जसा समय आपल्या जीवनातून निघून जाईल तसं आम्ही प्रभूकडे येता येणार नाही, कारण चालता येत नाही. थकून गेलेला आहे, शरीरामध्ये शक्ती उरलेली नाही आहे, आता साथ नाही आहे. आणि मग शेवटी एखाद्या जागेवर पडून राहून एखाद्या कोणीतरी ते पाणी द्यावं अशा विचारासारखी गोष्ट होऊन जाईल. परंतु तशी वेळ आत्मिक जीवनात यायला नको, कारण अनेक लोकांचा घातपात आत्मिक जीवनामध्ये थांबून गेल्यामुळे होतो, पुढे न गेल्यामुळे होतो, प्रभूला हाक न मारल्यामुळे होतो, त्यांनी जी सूचना दिली त्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्याचं पतन होताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही आध्यात्मिक ताण आहे जी देवासाठी आतुरता आहे. इस्रायलाच्या प्रदेशामध्ये जेव्हा हरिण असतं आणि हरणासारखे इतर प्राणी जे कोरड्या भागामध्ये राहत होते आणि ज्या ठिकाणी पाणी नाही आहे आणि ज्या ठिकाणी त्यांना पाणी भेटत नाही आहे तर एक धोक्याचं चित्र त्यांना समजायचं. आणि अशाच समयामध्ये ज्या वेळेस स्तोत्रकर्ता म्हणतो 42:1 तर म्हणतो की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. जेव्हा अशी परिस्थिती येते तर हे उदाहरण आम्हाला चांगल्या पद्धतीने आठवायला पाहिजे, कारण हे या ठिकाणी यासाठीच लिहिलेलं आहे, अर्थबोध घेण्यासाठी आणि आमच्या जीवनामध्ये आत्मिकरित्या ते लागू करण्यासाठी. आणि म्हणून परिस्थितीमुळे निर्माण झालेली जी वेदना आहे, परिस्थितीमुळे किंवा देवापासून दूर असल्याची जी जाणीव आपल्यापासून निर्माण झालेली आहे किंवा अंतःकरणातील जो रिकामेपणा आम्हाला जाणवत आहे, तर प्रियांनो ही फिरण्याची वेळ आहे, ही देवाकडे वळण्याची वेळ आहे. कोणत्याही पद्धतीने आम्हाला फक्त विश्वासीच राहायचं नाही आहे, कोणत्याही पद्धतीने आम्ही फक्त विश्वासणारे मनवून घेणारे राहायचं नाही आहे, तर आम्हाला अधिक आत्मिक जीवनामध्ये सिद्धतेकडे वाटचाल करायची आहे, पूर्णतेकडे वाटचाल करायची आहे. आम्ही विश्वास करतो की सार्वकालिक जीवन आमचं आहे, आम्ही विश्वास करतो की प्रभू आम्हाला घ्यायला येणार आहे, आम्ही विश्वास करतो की आम्ही त्याच्यासाठी तयारी करतो आहे. परंतु हे पर्याप्त नाही आहे फक्त विचार करणं, आम्हाला कृती करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी हरणी जी आहे ती कृती करते आहे, तिची तळमळ आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. लुलपते असं म्हटलेलं आहे, पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, ती तडपते त्या ठिकाणी की मला तो प्रवाह कुठे मिळेल ज्याच्यातून मला जीवन प्राप्त होईल. असा शोध, अशी तहान, अशी भूक प्रभूविषयी, प्रभूच्या वचनाविषयी एक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचे आहे. प्रियांनो, अंतःकरणाचा रिकामेपणा आम्हाला कधीही आत्मिक बळ निर्माण करून देणार नाही. आम्हाला अंतःकरणाचा रिकामेपणा आम्हाला देवापासून दूर नेईल.
आणि अशा स्थितीमध्ये आम्ही वाईटाकडे ओढले जाणार, आपली फसवणूक होऊन जाणार. आणि म्हणून प्रियांनो, मनुष्याच्या अंतःकरणाला देवाची गरज आहे. अंतःकरण जे आहे हे परमेश्वराचं राहण्याचं ठिकाण आहे असं आम्ही मान्य करतो, वचनानुसार आम्ही ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला जितकी गरज आहे तितकी गरज त्याची भागवली जात नाही आहे. आपण पाहतो, जो व्यक्ती तहानेला आहे त्याचं पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत तो त्या जलाशयातून पाणी पित राहतो. त्याला समाधान हवं असतं. हे किती महत्वाचं आहे की मला जेवढी तहान लागलं आहे तेवढं समाधान होईपर्यंत मी पाणी पित राहणं. मग प्रभूच्या सहवासामध्ये का होत नाही? प्रभूकडे पाहतो तेव्हा का होत नाही? प्रभूच्या जवळ बसतो तेव्हा का होत नाही की होय प्रभू मला पाहिजे आहे? कारण ही अंतःकरणाची गरज, ही सूचना आम्ही समजून घेत नाही आहे. आणि समजून न घेतल्यामुळे आपला जो ताजेतवानापणा आहे तो हरवत चाललेला आहे. परंतु आज ही संधी गेलेली नाही आहे, आज ही वेळ गेलेली नाही आहे. कारण सूचना मिळते याचा अर्थ तोच आहे की वेळ अजून बाकी आहे, समय अजून बाकी आहे, ही तहान अजून बाकी आहे आणि प्रभू ते करेल. आणि म्हणून आपल्या मनुष्याच्या अंतःकरणाला देवाची गरज आहे. आणि जर तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये देवाची ओढ आहे तर तीच एक आपली आध्यात्मिक खूण आहे की आम्ही प्रभूचे लेकरं आहोत. तीच एक आपली आध्यात्मिक ओळख आहे की आम्ही प्रभूच्या मंडळीचे लोक आहोत, आम्ही विश्वासी लोक आहोत, आमचा उद्धार झालेला आहे, ही आपली ओळख आहे. जर आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये देवासाठी ओढ आहे तर. जर देवासाठी ओढ नाही आहे तर ही खून आपण गमवून बसलेलो आहे, ही तहान आम्ही गमवून बसलेलो आहे. म्हणून प्रियांनो, रिकामेपणा जाणवणे म्हणजे देवाने आपल्याला सोडले नाही, पण तो आपल्याला अधिक जवळ बोलवत आहे याचं चिन्ह आहे. असं कधी कधी आम्हाला चुकीचा निगेटिव्ह विचार करतो, कदाचित देवाने आम्हाला सोडून दिलं आहे. नाही प्रियांनो, तुम्हाला जाणवलं रिकामेपणा तर देवाने सोडून दिलं असं होत नाही आहे. तर तो अधिक आमच्या जीवनामध्ये आपल्याला अधिक जवळ बोलवण्यासाठी हा अनुभव देत असतो, ही परिस्थिती तो निर्माण करत असतो. म्हणून खचून जाऊ नका, भयभीत होऊ नका आणि त्याच्याकडे धाव घ्या, त्याच्याकडे ओढले जा, त्याला आपली वेळ द्या आणि तो आपल्या जीवनामध्ये कार्य करेल आणि त्याचा अनुभव तुम्हाला आम्हाला घेता येईल. आणि म्हणून धार्मिकतेच्या तहानेला ज्यावेळेस परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त वचनामध्ये म्हणतो मत्ती 5 आणि 6 मध्ये, तर जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. ही तहान आहे जी आपल्यामध्ये असले पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पहिल्यांदा सांगावं लागलं, लोकांना हे शिकवावं लागलं की जे नीतिमत्वाचे भुकेले आणि तहानेले आहे, जी भूक घेऊन आपण प्रभूकडे येणार, त्याच भुकेने आम्ही जी आपली भूक आहे, जी तहान आहे, त्या तहानेनेच आम्ही तृप्त होणार आहे. आम्हाला तहानच नाही, भूकच नाही आणि आम्ही आलो जरी आम्ही त्यानुसार तृप्त होत नाही. असं म्हटलं जातं प्रियांनो, अन्न चांगलं असो, पंचपक्वान असो व साधी कोरडी भाकर आणि ठेचा जरी असला, परंतु त्याला त्या पद्धतीने आपल्या भुकेनुसार जर खाल्लं तर ती शरीराला ऊर्जा देते. परंतु ते जर पंचपक्वान असलं आणि नुसतं खायचं म्हणून खाल्लं तर त्याचा पाहिजे तसा अनुभव आम्हाला शरीराला घेता येत नाही. हा नियम आहे शरीराचा. आपल्या मनाला ते सिग्नल आपण दिलं की हे अन्न माझ्यासाठी आहे, मला हे खायचं आहे, तर आपल्या शरीरासाठी ते लाभदायक ठरतं. परंतु ते नुसतं खायचं म्हणून खाल्लं तर पाहिजे तसा त्याचा रिझल्ट आपल्याला अनुभवता येत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये हे प्रभू आम्हाला शिकवतो की ही तहान नीतिमत्वाविषयी असू द्या, प्रभूविषयी असू द्या, की ज्या गोष्टीसाठी तुम्हाला, मला वचनाची तहान लागली आहे, होय प्रभू मला वचनाची तहान लागली आहे, मला अधिक तुझं वचन समजू दे, कळू दे. प्रभू त्यानुसार तृप्त करेल, त्यानुसार आम्हाला सहाय्य करेल, मदत करेल. आणि म्हणून जो तहानेला आहे तो देवाच्या इच्छेनुसार जगण्याची तीव्र इच्छा प्रगट करणारा व्यक्ती होऊन जात असतो. जर तहान आहे तर ही तीव्र इच्छा आहे की मला हे मिळणं फार गरजेचं आहे, देवाच्या इच्छेनुसार जगणं. आणि म्हणून जिवंत पाण्याची तहान आपल्यामध्ये असू देणं फार गरजेचं आहे. कारण हे पाणी फक्त एकाकडेच आहे,
आणि ते लिहिलेलं आहे योहान 4:14 त्याने म्हटलं, मी देईल ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही, आणि जे पाणी मी त्याला देईल ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. आणि म्हणून प्रियानो, हे जे पाणी आहे हे अनंत जीवन आहे, पवित्र आत्म्याची कृपा आहे, हे अनंत जीवन आहे, हे आम्हाला मिळवणं गरजेचं आहे. आणि म्हणून बायबलनुसार, देवाच्या वचनानुसार देवासाठी आतुर असलेलं व्यक्तिमत्व आपलं असू द्या. देवाच्या वचनानुसार सत्य आणि धार्मिकतेसाठी भुकेला असा आपला आत्मा असू द्या. एवढंच नाही तर प्रभूने योहान 6:35 म्हटल्याप्रमाणे, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि म्हणून जो येतो त्याला म्हटलं आहे, जो विश्वास करतो त्याला म्हटलं आहे, नाही की सर्वांनाच. जो करतो, जो येतो त्याच्या लाभाविषयी म्हटलेलं आहे वचनामध्ये. हे सर्वच विश्वासणाऱ्यांसाठी नाही आहे. जो प्रभूवर विश्वास करतो, जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो त्याच्यासाठी आहे. जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो हे त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून आपण देवाच्या उपस्थितीसाठी तहानलेले असू तर तो आपल्याला नक्कीच तृप्त करेल प्रियांनो. आणि यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण देवाला स्थान देत राहून पुढे चालत राहायचं आहे. ही जी आपल्याला आत्मिक जीवनाची एक नैसर्गिक सूचना आपण धरून चालूया की प्रभूने आम्हाला ही दिलेली आहे, आणि ही रोज लागायला पाहिजे. ज्यांच्या जीवनामध्ये ही रोज ही तहान नाही आहे त्यांना पुन्हा प्रभूकडे येऊन या तहानेसाठी, ही जी भूक आहे याच्यासाठी विनवणी करणं गरजेचं आहे की प्रभू मला तुझ्यासाठी तहान लागू दे, असं मला अधिक तुझ्या जवळ यायचं आहे. सांगा प्रभूला, विनवणी करा प्रभूला. प्रभूला हे कार्य करायला फार आवडेल. परंतु जोपर्यंत आपण प्रतिसाद देणार नाही तोपर्यंत प्रियांनो आपल्या जीवनाचं नुकसान, आध्यात्मिक पतन आपलं होत राहील. परंतु काळाची गरज समजून आपण आपल्या अंतःकरणाची गरज समजून घ्यायची आहे. आपल्या अंतःकरणाला आपल्याला देवासाठी सिद्ध करायचं आहे. परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये कार्य करावं असं आम्हाला वाटतं आहे. तर याकडे आपल्याला लक्ष लावायचं आहे आणि आपलं जीवन प्रभूला सोपवून द्यायचं आहे, जेणेकरून रोज प्रतिदिवशी प्रभूमध्ये एक विश्वासाचं जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल. माझा विश्वास आहे की या वचनाच्या द्वारे प्रभूने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेला आहे. प्रभू करो या वचनाच्या द्वारे अधिक तुम्हाला आणि मला सहाय्य करो. थँक्यू. धन्यवाद पाळक साहेब. अतिशय सुंदर हा देवाच्या पवित्र वचनाचा बोध आम्हाला दिला, आणि ही तहान आम्हाला ख्रिस्तामध्ये मिटवते, कारण की जीवनाचं जल आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. या सुंदरशा मौल्यवान मार्गदर्शनासाठी आणि आजच्या मननचिंतनासाठी मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. प्रभुदेव बाप आपल्याला सहाय्य करो. परमेश्वर पित्याची स्तुती करतो. रेव्हरंड राजीव मार्गे पाळक साहेब, तुम्हाला मी विनंती करेन की सगळ्यांच्या वतीने पुढे येऊन आज आपण प्रार्थना करावी. आज ज्यांचे वाढदिवस आहे त्याच्यामध्ये अमोल बेंजामिन वळवी यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. यासोबतच आजारी प्रियजनांची आठवण करूया. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव व मंडळीच्या नित्य कार्यक्रमांसाठी आपण विशेष प्रार्थना करावी. पाळकसाहेब पुढे येतील, प्रार्थना करतील, प्रभूची प्रार्थना म्हणू व आशीर्वादसुद्धा मार्गे पाळकसाहेब देतील. प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या गौरवी दे बाप्पा, आजच्या मननामध्ये तू पुन्हा एकदा तुझा मधुर निरोप तुझ्या दासाकरवी दिलास, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आज जे उपस्थित आमच्यामध्ये चर्चमध्ये ऑनलाईनवर आहे त्या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. तुझी गौरी कृपा पुरवू. आजच्या वचनाच्या द्वारे एक उत्तम मार्गदर्शन तू आम्हा प्रत्येकाला दिलंस. प्रतिदिवशी तू आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे अतिशय गोड भेट घेतोस, यासाठी की आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव व्हावं आणि
आम्हाला आशीर्वाद मिळावा. आजच्या या प्रार्थना विनंत्यांमध्ये आम्ही विशेष प्रार्थना करतो. जे वडील जण आहे, जे आजारी आहे, त्या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. तुझी गौरवी कृपा पुरव. त्यांना स्पर्श करून सहाय्य कर आणि कृपा तू दे. आज गौरी दे बाप्पा अमोल बेंजामिन वळवी यांचा वाढदिवस आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तो आशीर्वादित कर आणि तुझी गौरी कृपा सदैव तू असू दे. कारण तू जगाच्या स्थापनेपूर्वी आमच्यावर प्रीती केली आणि आम्ही तुझ्यासोबत राहावं सदैव, यासाठी तू आमची निवड केली. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आज सकाळी आम्ही सर्व मिळून तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले तशी तू आमची ऋणे आम्हाला सोड. आणि आम्हाला परीक्षेत आण नकोस, तर आम्हाला सर्व आठवत सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची महान कृपा, देवबापाची आघात प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, जे उपस्थित आहे त्यांच्या सर्व कुटुंबियांबरोबर, देवाची मंडळी आणि देवाचं निवडलेलं इस्रायल राष्ट्र याचबरोबर तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदा आणि सर्व काळ असो. आमेन. Cristo, pavitra shanti satpriti, shobha saundarya majhiya jivani, Yeshu pavitra tu shuddha सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं जे मनन चिंतन आहे ते रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.